आणि आता आपण आपलं आजचं ओपनिंग लेक्चर जे आहे, जे राम सरांनी सांगितल्याप्रमाणे काय काय ऑपॉर्च्युनिटीज असतात, कसे असतात, कुठले कुठले लायसन्स असतात ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट होतं. याचा अर्थ काय होतो? ते इम्पोर्ट होतं म्हणजे आपल्या देशामध्ये बाहेरच्या देशातून माल येतो आणि आपण एक्सपोर्ट करतो म्हणजे आपल्या देशातून माल बाहेरच्या देशात. इथे या गोष्टी करत असताना आपल्याला जागतिक स्तरावरती पण विचार करावा लागतो. जगामध्ये जे देश आहेत ते सगळेचे सगळे देश, युनो ही जी जागतिक संस्था आहे सगळ्या देशांची मिळून, त्या युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन या संघटनेचे सगळे देश, जगामध्ये जवळजवळ 300-350 देश आहेत, ते सगळे देश त्या युनोचे मेंबर असतात आणि त्यांच्या मार्फत इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचे जागतिक स्तरावरती जे काही कंट्रोलिंग करतात ते संस्था करत असतात. युनो मध्येच परत WTO नावाची संस्था आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या मार्फत जागतिक स्तरावरचं आयात निर्यातीचं धोरण राबवलं जातं. त्याच्या संदर्भात स्क्रीन शेअरिंग करू शकतो. हो, नाही, मी ते लावलं नाहीये. मी ते लावायला शेअर ऑन करा, तुम्ही शेअर स्क्रीन करा, तिथे आहे. नाही, मला पेन ड्राईव्ह लावायला जागा नाही तर आहे, ते ओपन आहे, तुम्ही चेक करा. ओके, बरोबर सर. तिथे स्क्रीन शेअरिंग ऑन करा तुम्ही. ओके. तर WTO पूर्ण जगाच्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या संदर्भातले नियम तयार करते आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या सगळ्या देशांना ते नियम पाळावे लागतात. अजून एक दुसरी संस्था आहे, इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स, ICC. तर ICC ते काय काम करते ते पण आपण बघू. इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स जे आहे ते जगामध्ये आदान प्रदान होणाऱ्या वस्तूंच्या संदर्भात कोडिफिकेशनचे काम करते. म्हणजे त्यांनी जगातल्या सगळ्या देशांना एकत्र बसून जेवढ्या वस्तू इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट होत असतात त्या प्रत्येक वस्तूला एक कोड नंबर तयार केला आणि त्याचं पुस्तक पब्लिश केलं आहे. त्याला म्हणतात HSN कोड, ऑर्गनाइज सिस्टम नॉमेनक्लेचर कोड. ते तुम्हाला इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून मिळतात. जगामध्ये जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्या प्रत्येक वस्तूला कोड नंबर केलेला. जसं आपल्याला आपल्या देशामध्ये आधार कार्ड मिळालेलं आहे, तर त्याच्यानुसारच प्रत्येक वस्तूला एक कोड त्यांनी क्रिएट केला. उदाहरणार्थ कांदा म्हटलं की 0703 हा त्याचा कांद्याचा कोड आहे. द्राक्ष म्हटले की 0806 हा द्राक्षाचा कोड. हा कोड नंबर तयार करायचा जो काम आहे ते या इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सने केलं आणि त्याच्यानुसारच ती वस्तू इतर देशांमध्ये पाठवली जाते किंवा इतर देशातून इम्पोर्ट केली जाते. दुसरं त्यांनी केलं, इंटरनॅशनल कमर्शियल टर्म्स तयार केल्या, डिलिव्हरी टर्म्स असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा ई टर्म, F टर्म, C टर्म, D टर्म अशा टर्म वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक टर्मचा अर्थ वेगवेगळा आहे. आणि पैसे कसे पाठवायचे आणि पैसे कसे आणायचे, कारण इथे इतर देशातली करन्सी आपल्या देशात येत असते. प्रत्येक देशाची करन्सी ही तो देशात छापतो. आपण आपल्या देशाची करन्सी छापतो. आपल्या देशाची करन्सी अमेरिका छापू शकत नाही, आपल्या देशाची करन्सी जपान छापू शकत नाही. तसंच जपानची करन्सी आपण छापू शकत नाही, अमेरिकेची करन्सी आपण छापू शकत नाही. तर इथे सगळ्या प्रकारच्या फॉरेन करन्सीमध्ये काम करायला परमिशन मिळते, परवानगी असते. आणि एक रूल असा आहे, रूल म्हणण्यापेक्षा रीत अशी आहे की ज्या देशाकडे फॉरेन करन्सी जास्त तो देश संपन्न. तर फॉरेन करन्सी जास्त म्हणजे आपण प्रिंटिंग तर करू शकत नाही, मग ती फॉरेन करन्सी येणार कशी आपल्या देशात? तर जास्तीत जास्त एक्सपोर्ट झालं तर आपल्या देशामध्ये फॉरेन करन्सी जास्त येऊ शकते. आणि जी आंतरराष्ट्रीय स्तरावरती एखाद्या देशाची इकॉनॉमी कशी आहे हे ठरवलं जात असतं, त्याचा हा पॉइंट आहे. तर इथे तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. पैसे कसे आणायचे, पैसे कसे पाठवायचे, वेगवेगळ्या डिलिव्हरी टर्म आणि वेगवेगळे कोडिफिकेशन. तर हे मुख्य काम जागतिक स्तरावरती WTO आणि ICC चे लोक करत असतात. सिमिलरली प्रत्येक देशामध्ये
या कामांसाठी नियम करणारे किंवा या कामाचं देखरेख करणाऱ्या मंत्रालय आहे. आपल्या देशामध्ये मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री आहे आणि दुसरी संस्था आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर बँका येतात, फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर इम्पोर्ट येतं, कस्टम येतं. तर ते संस्था कस्टमची ड्युटी किती पेड करायची, कशी पेड करायची याच्या संदर्भात नियम आपल्या देशासाठी आपले मिनिस्ट्री ऑफ फायनान्स वाले करत असतात. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री फॉरेन ट्रेड पॉलिसी तयार करत असते आणि डिक्लेअर करत असते. आपल्या देशातून कुठल्या वस्तू इम्पोर्ट होऊ शकतील, कुठल्या वस्तू बॅन आहेत, कुठल्या वस्तू रिस्ट्रिक्शन मध्ये आहेत, याचं सगळं देखरेखीचं काम, त्याच्या संदर्भातले नियम तयार करायचे काम जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री फॉरेन ट्रेड पॉलिसीच्या माध्यमातून करत असते. तर डीजीएफटी हे अजून एक डिपार्टमेंट आहे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड, शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला डीजीएफटी म्हणतात. तर ती संस्था, डीजीएफटी ही संस्था देशांमधनं इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या ऍक्टिव्हिटी सुरळीत व्हाव्या याच्या संदर्भात जे नियम तयार करते, वेगवेगळे लायसन्स तयार करणं, ते इश्यू करणं, तर ते काम हे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री तयार करते. तुम्हाला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट तयार करायचं असेल तर तुम्हाला तुमची कंपनी एक स्थापन करावी. त्या कंपनीसाठी कंपनी स्थापन तुम्ही प्रोप्रायटरशिप करू शकता, तुम्ही पार्टनरशिप करू शकता, प्रायव्हेट लिमिटेड करू शकता, लिमिटेड करू शकता, सिंगल LLP करू शकता. तर ज्यांना कोणाला इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करायचं आहे त्यांनी एक छोटीशी कंपनी स्थापन करा. कंपनी स्थापन करा म्हणजे काय, तर तुम्ही मॅन्युफॅक्चरर असाल तर मॅन्युफॅक्चरिंगचा प्लॅन टाका. तुम्ही ट्रेडिंग करणार असाल तर तुम्ही तुमच्या घरातनं पण तुमची कंपनी स्थापन करू शकता घराच्या पत्त्यावर. तर त्याच्यासाठी शॉपॅक्टचं लायसन्स काढा, उद्यम सर्टिफिकेट मिळतं. जसं आपल्याला पॅन कार्ड मिळालेलं, आपल्याला आधार कार्ड मिळालेलं आहे, तसं उद्योग धंद्यांना सुद्धा उद्यम सर्टिफिकेट किंवा उद्योग आधार मिळतं. तर ते सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं उद्योग आधार काढा. शॉपॅक्ट लायसन्स ऑनलाईन प्रोसेस आहे, उद्योग आधारची सुद्धा ऑनलाईन प्रोसेस आहे. तर या दोन लायसन्सेस तुम्ही काढले, शॉपॅक्ट लायसन्स आणि उद्यम सर्टिफिकेट, की तुमची कंपनी एस्टॅब्लिश होते. मग ती प्रायव्हेट लिमिटेड असू द्या, प्रोप्रायटरशिप असू द्या, कुठली असू द्या. तर या दोन कागदपत्राच्या आधारावरती तुम्ही तुमच्या कंपनीचं करंट अकाउंट ओपन करा बँकेमध्ये आणि मग तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर मिळू शकतो. या 3 गोष्टी पहिले तुम्ही काढा. सोपी पद्धत आहे, ऑनलाईन आहे, पैसा खूप कमी लागतो. शॉपॅक्ट लायसन्स आणि उद्यम सर्टिफिकेट आणि करंट अकाउंट या 3 गोष्टींसाठी तुम्हाला जास्तीत जास्त 5,000 ते 7,000 रुपये ऑनलाईन प्रोसेस आहे. हे करा, 1 ते 2 दिवसामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टची कंपनी स्थापन होऊ शकते. त्याच्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे, आपल्या देशातल्या गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करायचं असेल, ऍक्टिव्हिटी करायची असेल, तर तुम्हाला स्वतःचा एक कोड नंबर घ्यावा लागतो किंवा त्याला इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन असं म्हणतात. तर त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड सर्टिफिकेट किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन असं म्हणतात, IEC. तर हे डीजीएफटी तुम्हाला इश्यू करते. ही सुद्धा ऑनलाईन प्रोसेस आहे. करंट अकाउंट ओपन करायचं आहे, शॉपॅक्ट काढायचा आहे, उद्योग आधार घ्यायचा आहे, त्याच्यासाठी येणारा खर्च 7,000-7,500 रुपये. इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर काढायचा खर्च, ही सुद्धा ऑनलाईन प्रोसेस आहे. ते सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त अजून 2-3 हजाराच्या आसपास हे पडते, फीस पडते. तर सगळं मिळून 10,000 रुपयामध्ये तुमचं स्वतःची कंपनी पण एस्टॅब्लिश होते आणि स्वतःचं इम्पोर्ट एक्सपोर्टचं कोड नंबरचं लायसन पण मिळत असतं. तर जास्तीत जास्त एक्सपोर्ट व्हावं, जेणेकरून जास्तीत जास्त फॉरेन करन्सी भारतामध्ये यावी आणि आपल्या देशाचा इकॉनॉमीचा स्तर वाढावा. या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंट तुम्ही इम्पोर्ट केलं किंवा एक्सपोर्ट करत असताना बरेचसे इन्सेंटिव्ह देत असते. कारण तुम्ही देशासाठी इम्पोर्ट एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी करून पैसे कमवून आणले, तर तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट काहीतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे, इन्सेंटिव्ह मिळालं पाहिजे, सबसिडी मिळाली पाहिजे. हा त्या पाठीमागचा मेन उद्देश आहे. तर इम्पोर्टच्या 2 स्कीम असतात, एक्सपोर्टच्या 4-5 स्कीम आहेत. या इम्पोर्टच्या आणि एक्सपोर्टच्या स्कीमच्या आधारावरती तुम्हाला जवळपास 15 ते 20% पर्यंत गव्हर्नमेंटकडून सबसिडी मिळते व्हॅल्यूच्या नुसार, आयटम नुसार. तर एक्सपोर्टचे इन्सेंटिव्ह घेतले म्हणून इम्पोर्टचा मिळणार नाही किंवा इम्पोर्टचा घेतला म्हणून एक्सपोर्टचा मिळणार नाही,
असं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. तुम्ही इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट या दोन्ही ऍक्टिव्हिटी एकाच लायसन्सच्या आधारावरती करू शकता आणि तुम्हाला दोन्हीचे इन्सेंटिव्ह स्कीमचे बेनिफिट मिळू शकतात. तर हा सुद्धा प्रकार बीजेपी कडनं आणि कस्टम कडनं आपल्याला मिळतो आणि त्याच्यानुसार आपल्याला काम करावं. इम्पोर्टचे इन्सेंटिव्ह कोणते आहेत? ईपीसीसी लायसन्स आहे, 0% मध्ये तुम्ही कॅपिटल गुड इम्पोर्ट करू शकता. अदरवाईज तुम्हाला 28% कस्टम ड्युटी पेड करावी लागेल, ती माफ होते. ऍडव्हान्स लायसन्स मध्ये तुम्ही इम्पोर्ट ऑफ रॉ मटेरियल किंवा कॉम्पोनंट करू शकता 0% कस्टम ड्युटी मध्ये, अदरवाईज 30% कस्टम ड्युटी पेड करायची. एक्सपोर्टचे इन्सेंटिव्ह मध्ये MEIS आहे, मर्चेंडाइज एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह स्कीम आहे, TCIS सर्व्हिसेस एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह स्कीम आहे, TM आहे ट्रान्सपोर्ट मार्केटिंग असिस्टन्स स्कीम आहे, DBK आहे, तर रॉड टेप आहे. या सगळ्या गोष्टींचा सगळ्या इन्सेंटिव्हचा फायदा घेतला तर इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट कडनंच 15 ते 20% आसपास इन्सेंटिव्ह मिळतो. इट इज युअर ऍडिशनल प्रॉफिट दॅन व्हॉट यू अर्न ऍज पर युअर कोटेशन. तर हे सुद्धा गव्हर्नमेंट तुम्हाला देते प्रत्यक्षामध्ये. कारण हेच आहे की तुम्हाला त्या त्या पद्धतीने गव्हर्नमेंट कडनं इन्सेंटिव्ह घेणं आहे. इन्को टर्म्स मी तुम्हाला सांगते, डिलिव्हरी टर्म्स म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये एक्सवर्क्स टर्म आहे, एक FOB टर्म आहे, C&F टर्म आहे, CIF आहे, DDU आहे, DDP आहे. या टर्मचा अर्थ वेगवेगळा असू शकतो, आहे रादर असू शकतो म्हणून. आणि त्याच्यानुसार तुमची जबाबदारी काय, समोरच्या पार्टीची जबाबदारी काय हे फिक्स केलं जातं. आणि हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सने डिक्लेअर केलेल्या पॉलिसीज आहेत किंवा टर्म आहे. तर इथे बसल्यानंतर तुम्हाला एक्सवर्क्सचा अर्थ तुम्हाला जो कळलेला आहे तोच समोरच्या पार्टीला पण कळतो. तुम्ही कोटेशन द्यावं लागतं, तर कोटेशन मध्ये या डिलिव्हरी टर्मचा उल्लेख करावा लागतो. बाबा मी तुला एक्सवर्क्स मटेरियल देतोय, एक्सवर्क्स मध्ये तुम्ही मटेरियल मॅन्युफॅक्चर करा, नाश्तामध्ये तुमच्या दरवाजावर ठेवून तिथनं उचलून घेऊन जायची जबाबदारी त्याची. त्याच्यासाठी येणारा खर्च ती व्यक्ती करणार आहे किंवा ती कंपनी करणार. CIF म्हणजे कॉस्ट इन्शुरन्स आणि फ्रेट. CIF चा अर्थ जर कॉस्ट इन्शुरन्स आणि फ्रेट द्यायचा अर्थ तुम्हाला तुम्ही तयार केलेला आणि एक्सपोर्ट करू इच्छित असलेला माल त्याच्या देशातल्या पोर्ट पर्यंत पोहोचवायचा. मग त्याचं कॉस्टिंग कसं करायचं याच्या संदर्भातली पूर्ण इन्फॉर्मेशन या तुम्हाला आमच्या 14-15 दिवसाच्या कोर्स मध्ये मिळते. डिटेल मध्ये प्रत्येक साईट ओपन करून आम्ही तुम्हाला या गोष्टी शिकवतो. त्याच्यानंतर आहे पैसे कसे मागवायचे. टेलिग्राफिक ट्रान्सफर नावाचा एक प्रकार आहे, लेटर ऑफ क्रेडिट नावाचा प्रकार आहे, LC ॲट साईट आहे, LC विथ युजर्स पिरियड आहे. ते हे याचे अर्थ काय. भारतीय इतर देशातून चलन आपल्याकडे आल्यानंतर त्याचं इंडियन रुपीज मध्ये कन्व्हर्शन करून आपल्याला कसं मिळतं, मग त्याच्यासाठी कुठल्या बँकेत जायचं. कस्टम मध्ये माल आल्यानंतर इम्पोर्ट ड्युटी पेड करायचं, त्याचं भारतीय रुपयामध्ये त्या फॉरेन करन्सीचं कन्व्हर्शन कसं कुठल्या रेटनी करतात. डॉलरचा रेट दररोज बदलतो, बँकांचा रेट कसा फिक्स होतो, कस्टमचा रेट कसा 15 दिवसासाठी फिक्स करतात, त्याच्यानुसार तुम्हाला कॉस्टिंग करून कसं ड्युटी पडते, काय पडते, कसं कॅल्क्युलेट करतात, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला या कोर्सेस मध्ये शिकवणार आहे आणि ज्या माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल लॉजिस्टिक्स म्हणजे काय, परदेशात माल पाठवायचा तर कसा पाठवायचा, त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारच्या सोयी गव्हर्नमेंटने केलेल्या आहेत. तुम्ही पोस्टाने पण माल पाठवू शकता, तुम्ही बाय एअर पण माल एक्सपोर्ट करू शकता, तुम्ही माल बाय सी पण पाठवू शकता. त्याच्यातले वेगवेगळे प्रकार कसे, कंटेनरचे साईज कसे, हे कोणी ठरवले. प्रत्येक देशाच्या कंटेनरची साईज वेगळी असते का, नाही. जागतिक स्तरावरती हे असे डिसिजन घेतलेले असतात आणि त्याच्यानुसारच 20 फूट आणि 40 फूट एवढे 2 कंटेनरचे साईज. मग कंटेनर लोडच माल एक्सपोर्ट होतं का, हा पण एक छोटा आपल्या मनात विचार येतो. मग माझा माल तर 500 किलोचा आहे, 500 किलो कसं काय पाठवतो, त्याच्यासाठी पूर्ण कंटेनरचं भाडं भरू का, नाही. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला शेअर रिक्षा नावाचा प्रकार, जसं आपण इथे लोकल ट्रान्सपोर्ट मध्ये वापरतो, एकाच रिक्षामध्ये 4-5 जण आपण बसून जातो आणि 25-25 रुपयाचं फेअर त्याला पेड करतो. तसं कंटेनर मध्ये पण तुम्हाला शेअर कंटेनर मिळतात. मग ते कसे मिळतात, कुठून मिळतात, त्याच्यासाठी कुठले एजंट आहेत, या गोष्टींची पण माहिती तुम्हाला असते. तर हे या
14-15 दिवसाच्या आपल्या कोर्समध्ये आपण डिटेलमध्ये प्रत्यक्षामध्ये उदाहरणं घेऊनच ते करतो. तर हे माहिती ही खूप गरजेची आहे. नाही तर मग ते डॉक्युमेंटेशनमध्येच माणूस जाम होऊन जातो. किती डॉक्युमेंट लागतात, पैसे येतच नाहीत. जनरली लोकांच्या मनात पैशाची भीती असते की आपण पैसे आपल्याला काही मिळणार आहेत की नाही मिळणार नाही. तर पैसे कसे मागवायचे याला पण काही लिमिट आहे. उधारतेच माल विकला पाहिजे का तर नाही. एक्सपोर्ट करत असताना तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये पण पैसे मिळतात, हेच काही जणांना माहिती नसतं. तर त्याचं कोटेशन कसं करायचं, टर्म कोणची टाकायची, आपल्या खिशाला झळ लागू नये हा पण त्याच्यामध्ये विचार असतो. देशाला त्याच्यापासून झळ पोहोचू नये. तुम्ही सगळ्यांनी एक्सपोर्ट केलं आणि त्याचे पैसेच नाही आले तर नुकसान तुमचं पण आहे, नुकसान देशाचं पण आहे. नियम आहेत काही, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट, याच्या अंडर इतर देशातले एक्सपोर्टचे पैसे 6 महिन्याच्या आत भारतात आणावे लागतात. इम्पोर्टचे जे पैसे तुम्ही बाहेर मटेरियल परचेस करण्यासाठी पाठवलेले असतात ते पैसे तुम्हाला त्याचा हिशोब तुम्हाला 3 महिन्याच्या आत तुमच्या बँकांना द्यावा लागतो. तर हे नियम कसे असतात, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी कामं करतात किंवा आपण कसं करायला पाहिजे, कुठल्या डिलिव्हरी टर्म मध्ये कोटेशन द्यायला पाहिजे, सीआयएफ चांगलं का एफओबी चांगलं का बीडीपी चांगलं, ते डिपेंड्स अपॉन इम्पोर्टर आणि एक्सपोर्टर. मग ते डिस्कशन्स करूनच या गोष्टी सोडाव्या लागतात. मग ते डिस्कशन कसं करायचं याच्याबद्दल पण आम्ही या क्लासमध्ये आम्ही शिकवत असतो. इम्पोर्टच्या कस्टमच्या प्रोसिजर काय, एक्सपोर्टच्या कस्टमच्या प्रोसिजर काय, कस्टम मध्ये डॉक्युमेंट दिल्यानंतर क्लिअरिंग एजंटकडनंच कामं करायला लागतात. हो, पण तिथे ती कामं कशी करायची याच्याबद्दल क्लिअरिंग एजंट लोकांचे लायसन्सेस होल्डर्स असतात. ते लोक त्यांना बाकायदा गव्हर्नमेंटकडनं लायसन्स मिळालेलं असतं की तुम्ही आता हे काम करा. तर त्या पद्धतीनं बिल ऑफ एंट्री कशी बनते, शिपिंग बिल कसं बनतं, एक्सपोर्टच्या केसमध्ये शिपिंग बिल बनतं. कस्टम मध्ये जे डॉक्युमेंट तयार होते एक्सपोर्टच्या केसमध्ये त्याला म्हणतात शिपिंग बिल. इम्पोर्टच्या केसमध्ये कुठलं डॉक्युमेंट बनतं त्याला म्हणतात बिल ऑफ एंट्री. ती कशी बनते, शिपिंग बिल कसं बनतं, बिल ऑफ लॅडिंग म्हणजे काय, जहाजाची जी पावती असते त्याला म्हणतात बिल ऑफ लॅडिंग, विमानाची जी पावती असते त्याला म्हणतात एअरवे बिल. मग ते बिल कसं बनवायचं, शिपिंग कंपनीकडनं काय काय खर्च करावे लागतात वेगवेगळ्या प्रकारचे. कस्टमच्या ड्युटीच्या व्यतिरिक्त इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असताना तुम्हाला शिपिंग कंपनीचे चार्जेस पेड करायचे असतात, तुम्हाला कस्टमची ड्युटी पेड करायची असते, तुम्हाला वेअरहाऊसचे चार्जेस पेड करायचे असतात. ते कसे असतात, ते चांगले का वाईट, का बरं पेड करावं लागतं, त्याची पावती मिळते का, कस्टम मध्ये खूप पैसे चारावे लागतात का, हा सुद्धा त्याच्यामधला विचार असतो. तर या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कोर्स मध्ये शिकवतो. कस्टमची ड्युटी कशी कॅल्क्युलेट करायची, कस्टम टॅरिफ कसं तयार केलं जातं, वेअर हाऊसिंगचे चार्जेस काय, कस्टम हाऊस एजंट कशी तुम्हाला मदत करतो, हे सगळे डिटेल्स मधल्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला या 15 दिवसांमध्ये शिकवल्या जातात. सगळ्यात शेवटी आहे बाहेर कसा शोधायचा. मग ते शोधण्यासाठी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स वाले कशी मदत करतात. आपल्या गव्हर्नमेंटनी वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल स्थापन करून ठेवले. मग कुठल्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचं मेंबरशिप आपण घेतलं पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टींमध्ये इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करायचा प्रयत्न करताय त्याच्यासाठी कुठलं एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे, त्यांची फी किती असते, मेंबरशिपचा काय फायदा असतो, ते तुमच्या वतीने कसं मार्केटिंग करतात, त्यांच्या वेबसाईटवरती त्यांनी तयार केलेल्या किंवा त्यांच्याकडे आलेल्या एक्सपोर्टच्या एन्क्वायरीज कशा चेक करायच्या, त्यांना उत्तर कशी द्यायची, कोटेशन कसं तयार करायचं, स्वतःचे इंट्रोडक्शन कसं करून द्यायचं, फायनान्शियल पेमेंट टर्म्स कशा फायनल करायच्या, साऊंडनेस ऑफ समोरची पार्टी पैसे देईल की नाही देईल हे कसं कन्फर्म करायचं, त्याच्यासाठी ईसीजीसी नावाची व्यवस्था आहे, त्याचा उपयोग काय करून घ्यायचा, हाऊ टू प्रिपेअर इम्पोर्ट एक्सपोर्ट कॉस्ट शीट पण आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍज अ इम्पोर्टर एक्सपोर्टर म्हणून तुम्हाला त्या बघाव्या पण लागतील, पाळाव्या पण लागतील. त्याच्यातनं चूक झाली तर कसा फटका बसतो हे पण आम्ही सांगतो. चूक होऊ नये म्हणून काय करायचं ते पण सांगतो.
रस्त्यावरती तुम्हाला पुढे खड्डा आहे हे पण आम्ही आधी सांगणार. तर कसं या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस तयार करायची किंवा कोर्सेस करायची गरज नाही. अनफॉर्च्युनेटली काय आहे की या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या केसच्या बाबतीत आपल्याकडे कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये स्पेसिफिक असा कोर्स नाहीये. जो आहे तो MBA विथ सप्लाय चेन मॅनेजमेंट, MBA विथ इम्पोर्ट एक्सपोर्ट अशा पद्धतीचे हे कोर्सेस आहेत. त्यांच्या फीस खूप जास्त आहे. सर्वसामान्य माणसांना त्या फीस परवडत नाही. आणि मग एवढं करून मुलं त्या कोर्सेसला गेल्यानंतर तिथे काय कुठल्या पद्धतीने शिकवलं जातं याचा काही भरोसा नाहीये. त्यामुळे ते कोर्सेस करून नंतर मुलांना जॉब मिळत नाहीत आणि मग ते फ्रस्ट्रेशन येतं. त्याच्याऐवजी हा अतिशय सुटसुटीत 15 दिवसाचा कोर्स तयार केलेला आहे आम्ही. गेल्या 4-5 वर्षापासून हा कोर्सेस आम्ही इथे शिकवतो. माझं स्वतःच या फील्ड मधलं गेल्या 48 वर्षाचं जे काही नॉलेज आहे, प्रॅक्टिकल नॉलेज, थिअरॉटिकल नॉलेज, हे सगळ्या गोष्टींचा संगम करून हा अतिशय सुरेख असा आम्ही कोर्स तयार केलेला आहे. आमच्या स्वतःच्या तोंडाने स्वतःचं कौतुक करू नये मला मान्य आहे, पण हा जो उद्योग वर्धिनीचा आमचा कोर्स आहे त्या कोर्सला आपल्या जागतिक स्तरावरती नाही म्हणता येणार, पण देशातल्या देशामध्ये खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आम्हाला मिळतो. म्हणजे इतर स्टेटमध्ये लोक पण ऑनलाईन कोर्सेस करत असतात आमच्या. तर तुम्ही जरूर या कोर्सची माहिती घ्या. जरूर या कोर्सच्या ह्याच्यातनं तुम्हाला पैसे वाया जाणार नाही. कुठून गेलो या कोर्सला असा तुमच्या मनात विचार येणार नाही. मी वैयक्तिक रीतीनं तुम्हाला अशी गॅरंटी देतो की तुम्ही हा कोर्स केल्यानंतर 80% तुम्ही इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या फील्डमध्ये तयार व्हाल काम करायला. 20% तुमचं तुम्हालाच ते काम करायचं. त्याच्यामध्ये कुठेही मदत लागली तर आम्ही बसलेलो आहोत. मी आहे, उद्योगवर्धिनी आहे आणि उद्योगवर्धिनीच्या आमच्या या कोर्सेसच्या व्यतिरिक्त या सगळ्या सर्व्हिसेस देणारे आमचं सर्व्हिस पोर्टल पण आहे. तर तुम्ही कधीही कुठल्याही वेळेला आलात तरी सुद्धा तुम्हाला त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळेल. तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्टचं धोरण कसं ठरवायचं याच्याबद्दल मग आम्ही DGFTचे वेबसाईट ओपन करून सगळे एक्सप्लेन करतो. कस्टमची वेबसाईट कशी चेक करायची, या सगळ्या गोष्टींचा प्रॅक्टिकल अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल, त्याच्यातनं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला घ्यायचं असेल, तुम्ही हा 15 दिवसाचा उद्योगवर्धिनीचा आमचा तो कोर्स आहे, तो कोर्स करा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अतिशय सुटेबल टायमिंग आहे आणि त्याच्यानुसारच आम्ही या आमच्या सगळ्या मागच्या 5 वर्षाचा रेग्युलर याचा आणि अपडेटेड कोर्स हा आम्ही तयार केलेला आहे. आता याच्यानंतर कुठल्या प्रकारच्या अजून इतर गोष्टी त्याच्यामध्ये असतात, राम तुम्हाला सांगतील कधी कोर्स आहे, काय आहे, टायमिंग काय आहे, फीस किती आहे, या सगळ्या गोष्टी राम तुम्हाला सांगतील. आता हा पुढचा अर्धा तास आपण या क्वेरीज काही तुमच्या असतील तर त्या आपण त्या एक एक क्वेरीज सॉल्व्ह करू. राम क्वेश्चन आन्सर घ्यायला हरकत नाही. Yes, okay. So thank you sir for wonderful guidance. आणि आता ज्यांना चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन आहे, प्लीज तुमचे ज्यांना क्वेश्चनचे ऑडियन्स मध्ये प्लीज तुमचे क्वेश्चन चॅट बॉक्स मध्ये टाका. आम्ही तुमचे सगळे क्वेश्चन 1 बाय 1 कव्हर करूयात. सो ज्यांना होस्ट सिलेक्ट करा चॅट बॉक्स वरती, तुमचे जे काही क्वेश्चन आहे तर आम्ही 1 बाय 1 क्वेश्चन कव्हर करूया. ओके, सो पहिला क्वेश्चन आलाय की साधारण किती खर्च लागतो या बिझनेस मध्ये चालू करायला? मग सांगितलं की इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स वगैरे काढणं, कंपनी एस्टॅब्लिशमेंट करणं, वेगवेगळ्या एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचं रजिस्ट्रेशन करणं, याच्यासाठी साधारणतः अंदाजाने एक 15 ते 20 हजार रुपयाचा इनिशियल स्टेजमधला खर्च आहे. प्रत्यक्षामध्ये जेव्हा तुम्हाला एक्सपोर्ट करायचे पाहिजे तेव्हा तुम्हाला सप्लायर कडनं किंवा तुमच्या इम्पोर्टर कडनं ऍडव्हान्स पण तुम्ही घेऊ शकता. ऍडव्हान्स नाही मिळाला तर बँकेतनं लोन वगैरे काढलं तर त्या आधारावर सुद्धा तुम्हाला लोन मिळू शकतं. तर एक 50-60 हजार रुपये जर तुमच्याकडे असतील तरी सुद्धा तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी चालू होऊ शकते. खूप मोठी प्रचंड इन्व्हेस्टमेंट आहे अशातला काही भाग. इनिशियल खर्च 15 ते 20 हजार. पुढचा क्वेश्चन आहे की प्रोडक्ट कसं सिलेक्ट करायचं? प्रोडक्ट सिलेक्ट करत असताना तुम्हाला तुम्ही कुठल्या फील्डमध्ये इथे
प्रश्न असा येतो की तुम्हाला प्रोडक्टचं मिळणं, कुठून तो प्रोडक्ट तयार करून घ्यायचा याच्याबद्दलची पण इन्फॉर्मेशन असली पाहिजे आणि कुठे विकायचा आहे याच्याबद्दलची पण इन्फॉर्मेशन असली पाहिजे. तुम्ही थोडक्यात मधले दुवा होतात. एखाद्याने एखादी गोष्ट मागितली तर ती गोष्ट कुठे तयार होणार आहे तुम्हालाच जर का माहिती नसेल तर तुम्हाला गोंधळायला होतं. पण काही व्यवस्था अशा केलेल्या आहेत, काही प्रायव्हेट वेबसाईट्स आहेत, काही सोशल मीडियातल्या माध्यमातून तुम्ही ती वस्तू कोण तयार करतं, कुठे मिळेल या गोष्टींचं पण इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल. पण प्रोडक्ट सिलेक्शन मध्ये जर का तुम्ही म्हटलं तर आता ऍग्रिकल्चर आणि प्रोसेस फूड या वस्तूंना प्रचंड डिमांड आहे बाहेरच्या देशांमध्ये. कारण कोविडमध्ये जे काही सर्वे झाले त्या सर्वेनुसार भारतातली वस्तू, खाद्यपदार्थ वस्तू किंवा अन्नधान्य किंवा फळफळावळ सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे आहे, प्रूव्ह झालेलं आहे. आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला बाहेरच्या देशांमधले रिक्वायरमेंट मोठ्या प्रमाणात मिळत असते. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की आपण दुसऱ्याचा प्रोडक्ट एक्सपोर्ट करू शकतो का? म्हणजे आय थिंक त्यांचं असं म्हणणं आहे की रिपॅकेजिंग वगैरे. हो, तुम्ही ते ट्रेडिंग करू शकता, रिपॅकिंग करून पण तुम्ही करू शकता. त्याच्यात त्या केसमध्ये तुम्ही ट्रेडर म्हणून काम करता, मॅन्युफॅक्चरर म्हणून इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर मिळतो, ट्रेडर म्हणून मिळतो, सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून मिळतो. तर तो कुठल्याही प्रकारचा प्रोडक्ट तुम्ही तुमच्या नावाने विकू शकता, फक्त ते ब्रँडेड वस्तू असू देऊ नका एवढंच. ओके. पुढचं की इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये किती प्रॉफिट मार्जिन आहे? 25% आसपास प्रॉफिट मार्जिन आहे अप्रॉक्सिमेट, 25 ते 30%. त्याच्यातलं गव्हर्नमेंटच तुम्हाला 10-15% इन्सेंटिव्ह देते. त्यामुळे तुमचं प्रॉफिट मार्जिन हे 10 ते 15% ठेवा, 30%च्या आसपास तुम्हाला मार्जिन मिळते. अच्छा. तेच कसं एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करायचं तेच आम्ही तुम्हाला इथे शिकवतो. कसं 30%? एवढं छातीडोकपणा आम्ही कसं सांगतो की 25% मिळेल, 30% मिळेल, ते कॅल्क्युलेट करण्याची जी काही प्रोसेस आहे तीच आम्ही तुम्हाला ओके. पुढचं की कॉटन सीड केक, अॅनिमल फीड ह्या गोष्टी एक्सपोर्ट होतात का? हो, होतात. कॉटन सीड्स पण एक्सपोर्ट होतात, त्याच्यापासून बनलेले केक पण एक्सपोर्ट होतात. अॅनिमल फीड मध्ये मका एक्सपोर्ट होतो, कमी क्वालिटीचा गहू पण एक्सपोर्ट होतो. या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला आम्हाला इथे भारतामध्ये लागतात त्या सगळ्या गोष्टी इतर जगातल्या देशांना लोकांना पण लागतात. त्यामुळे माणूस म्हणून ज्या काही अनिवार्य गोष्टी आहेत त्या सगळ्या एक्सपोर्ट होत असतात. कुठलीही एक गोष्ट अशी नाही की जी एक्सपोर्ट होती किंवा इम्पोर्ट होती. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीप्रमाणे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या रिस्ट्रिक्शन मध्ये कुठल्या आयटम आहेत, निगेटिव्ह लिस्ट मध्ये कुठल्या आयटम आहेत. पण आत्ताची पॉलिसी नुसार मी तुम्हाला सांगतो की 95% वस्तू तुम्ही फक्त या इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड नंबरच्या आधारावरती इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकता. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की फ्रूट अँड व्हेजिटेबल डिहायड्रेशन म्हणजे व्हेजिटेबल डिहायड्रेशन पावडर एक्सपोर्ट होतात का आणि साधारण कुठल्या कंट्रीज मध्ये होतात? डिहायड्रेटेड पावडर्स किंवा ऍग्रिकल्चर गुड्स मध्ये डिहायड्रेटेड वस्तू, फ्लेक्स असतील, पावडर्स असतील, या पुढच्या 15 वर्षासाठी ह्याच वस्तूंच्या आधारावरती लोक जगणार. कारण दिवसेंदिवस फ्रेश वस्तू टिकवणं, एक्सपोर्ट करत असताना खराब न होऊ देणं, त्याच्यासाठी जे काही औषधे फवारणी आपण मारतो त्याच्यामुळे आपल्याला पण त्रास होतो, शारीरिक दृष्टिकोनातून इतर देशातल्या लोकांना पण त्रास होतो. आणि इतर देशांमधल्या लोकांना ताजे फळं, ताजी भाजीपाला हा मिळणं किंवा मिळवण्यासाठी वेळ घालवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही आहे. त्यामुळे डिहायड्रेटेड वस्तू, एखादी वस्तू डिहायड्रेट केली की त्याची शेल्फ लाईफ वाढतं आणि त्या शेल्फ लाईफ मुळे या वस्तूंना 15 वर्ष याच वस्तूंवरती लोक जगणार. त्यामुळे डिहायड्रेटेड वस्तूंना खूप डिमांड आहे, ते निश्चित. ओके. आणि साधारण कुठल्या कंट्रीज मध्ये किंवा काय? युरोपियन कंट्रीज मध्ये जास्त एक्सपोर्ट होत आहे. युरोपियन कंट्रीज मध्ये जमीन कमी असल्यामुळे ताजा माल त्यांना मिळत नाही. आपल्या इथे देशामध्ये, आपल्या देशाचं तेच वैशिष्ट्य आणि महत्व आहे की आपल्या देशामध्ये जी नैसर्गिक संपत्ती अवेलेबल आहे, ती जमीन असू दे, पाणी असू दे, हवामान असू दे किंवा मॅनपॉवर असू दे, या सगळ्या गोष्टींचा उपलब्धता आपल्याकडे खूप आहे. आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये जे काही माल तयार होतो ऍग्रिकल्चर गुड्स मधला, इतकी व्हरायटी आपल्याकडे,
कांद्याचीच गोष्ट तुम्ही केली तर कांद्यामध्ये 25-30 प्रकारचे कांदे असतात. लाल कांदा आपल्याला फक्त दोनच व्हरायटी माहिती आहेत, लाल कांदा आणि पांढरा कांदा. पण इतर देशांमध्ये पिवळा कांदा पण असतो, इतर देशांमध्ये काळा कांदा पण असतो, त्यांना त्याची पण गरज असते. पण आपल्याकडे या व्हरायटीत द्राक्ष आहेत, कांदे आहेत, डाळिंब आहेत, दूध आहे, डिहायड्रेटेड व्हेजिटेबल्स आहेत. अन्नधान्यांमध्ये विचारलं तुम्ही तर गहू आणि तांदूळ याच्यामध्ये आपण जागतिक स्तरावरती एक नंबर आहोत एक्सपोर्टसाठी. आपल्या एवढ्या तांदळाच्या व्हरायटी इतर कुठल्याच देशात मिळत नाही. आपल्याकडे बासमती आहे, नॉन बासमती आहे, तुकडा आहे. तो या व्हरायटी आपल्याकडे जेवढ्या प्रमाणात तयार होतात त्यामुळे आपण आता जागतिक स्तरावरती कांदा, द्राक्ष, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी याच्यामध्ये एक नंबरला. ओके ओके. एक्सपोर्ट इम्पोर्ट साठी काही बुक्स वगैरे रेफर कराल का तुम्ही? DGFT ची वेबसाईट वरती तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टचे पॉलिसीज वगैरे कळतात. पण मराठीमध्ये लिहिलेलं पुस्तक माझ्या तरी वाचनात नाहीये. पण तुम्ही DGFT ची पॉलिसी जर का वाचत राहिलं तुम्हाला त्याचे अर्थ आहे की कळायला सुरुवात होते. आणि पुस्तक वाचायची गरज नाहीये, सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहे. त्याच्यासाठी तुम्ही DGFT ची वेबसाईट चेक करत राहा, त्याच्यासाठी तुम्ही कस्टमची वेबसाईट चेक करत राहा, नवीन नियम कसे निघतात त्याच्यानुसार तुमचं नॉलेज अपडेटेड करू शकता. पण हे कसं शोधायचं याच्याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला या कोर्समध्ये पण देत असतो. मी परत आमच्या कोर्सचं काय वैशिष्ट्य तेच तुम्हाला सांगतो. ओके. पुढचं आहे की एकच मिनिट, लायसन्स कुठलं लागतो? इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स तुम्हाला घ्यावं लागतं गव्हर्नमेंट कडनं. आणि त्या एका लायसन्सच्या आधारावर तुम्ही 95% वस्तू इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकता. मग तो इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स काढण्यासाठी शॉपॅक काढणं, उद्योग आधार काढणं या कंपल्सरी गोष्टी आहेत त्या तुम्हाला कराव्या. पण त्या गोष्टी अवघड नाही आहेत, ऑनलाईन बेसिस वरती आहेत. आणि साधारणतः एक आठवडाभराच्या आत तुमची कंपनी पण एस्टॅब्लिश होते. एक आठवड्याच्या आत तुमचं स्वतःचं इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स पडेल. प्रोसेस खूप सुटसुटीत करून ठेवलेल्या जातात गव्हर्नमेंटने. तर बेनिफिट जरूर मिळतो त्याचा. अॅनिमल फीडला म्हणजे कुठल्या कंट्रीज मध्ये आणि कशी डिमांड आहे? अॅनिमल फीड मध्ये मी मका सांगितलं, मका लागतो. जास्त करून रशिया, युरोपियन कंट्रीज मध्ये जी रिक्वायरमेंट आहे आणि तिथे आपल्या पेक्षा सुद्धा जनावर त्यांच्याकडे जास्त आहे. तर त्यांनी त्याची एक सोय करून ठेवलेली पुढची. डुकरं पाळतील, म्हशी पाळतील, गायी पाळतात आणि मग त्यांच्यासाठी खाण्यासाठी म्हणून हे पदार्थ आपल्याकडनं घेतात आणि त्या प्राण्यांपासून तयार झालेलं शेणखत स्वतःच्या जमिनीमध्ये वापरून स्वतःची जमीन सुपीक करतायत. आपण अगेन रासायनिक फवारणी करून आपली जमीन खराब करतो. आता त्याच्यातही खूप कंट्रोल आलेला आहे. त्यामुळे अॅनिमल फीड हे इराण, पाकिस्तान किंवा मुस्लिम कंट्रीज मध्ये जास्त लागतं. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की इंग्लिश में बोलतायत तरी इम्पोर्ट एक्सपोर्ट करता येऊ शकतो? हो, करता येऊ शकतो. हल्ली ट्रान्सलेटर्स मिळतात. गुगल वरती सुद्धा तुम्हाला, तुम्ही मराठीमध्ये बोला, समोरची व्यक्ती इंग्लिश मध्ये ऐकेल, समोरची व्यक्ती त्यांच्या भाषेमध्ये ते कन्व्हर्शन करून ऐकतात. ऑनलाईनच ती प्रोसेस आहे. त्या व्यक्तीने ते कसं ऐकायचं, ती ऑनलाईन ट्रान्सलेशन कसं करून घ्यायचं, तर त्याच्या कॉम्प्युटरवरती तो इंग्लिश मध्ये ऐकू शकतो. तुम्ही मराठीत बोलत राहा, गरज नाहीये. तुम्हाला इंग्लिश चांगलं आलं पाहिजे, भरडा बोलता आलं पाहिजे. लिहिण्या वाचण्यापुरतं तुम्हाला इंग्लिश आलं तरी चालतं, बोलता आलंच पाहिजे असं ते फार. ओके ओके. पुढचं आहे की म्हणजे जेन्युइन बायर जेन्युइन आहे का नाही हे कसं ओळखायचं? तर तो बायर जेन्युइन आहे की नाही, तो तुमचे पैसे देईल का नाही याची जी खात्री करायची व्यवस्था केलेली आहे गव्हर्नमेंटने, त्याला ECGC असं म्हणतात, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. तुम्ही ज्या व्यक्तीला, ज्या संस्थेला, ज्या देशामध्ये माल पाठवताय त्याचे सगळे इन्फॉर्मेशन त्या ECGC ला द्या. त्यांच्याकडनं तुम्हाला त्याचं फायनान्शियल साऊंडनेस पण कळतो. त्याच्याबरोबर कुठल्या टर्म वरती तुम्ही व्यवहार करा हे पण ECGC सांगतात. आणि ते त्यांच्याकडनं त्याच्याबद्दलचं रिपोर्ट तुम्हाला मिळतात. त्याच्यानुसार तुम्हाला डिसिजन घेता येतो की समोरच्या व्यक्तीला माल पोहोचवायचा का नाही पोहोचवायचा.
ओके. पुढचं आहे की तेच म्हणजे ग्राहक कसं मिळवायचं, आय थिंक तेच तुम्ही त्याचं त्याच्या सेपरेट वेबसाईट पण आहे. हे एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल तुम्हाला सांगतो, त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला इन्क्वायरीज मिळतात. आणि कुठल्या देशात इन्क्वायरी आलेली आहे, त्या व्यक्तीचं नाव काय, कंपनीचं नाव काय, त्यांचा ऍड्रेसेस काय, कॉन्टॅक्ट डिटेल्स पण तुम्हाला मिळतात. त्याला काय पाहिजे ते पण मिळतं. ते कसं शोधायचं ते त्या वेबसाईटला जाऊन आपल्याला चेक करावं. ओके. पुढचं की कोर्स केल्यानंतर साधारण किती दिवसात आपण एक्सपोर्ट करू शकतो? कोर्स झाल्यानंतर तुम्ही इमिडिएटली तुमचे लायसन्सेस वगैरे काढलेले असतील आणि तुम्हाला बाहेर मिळाला तर त्या व्हेरी नेक्स्ट डे पासून तुमचं सुद्धा एक्सपोर्ट चालू होऊ शकतो. एक्सपोर्ट बाहेर शोधणं, त्याच्याबरोबर निगोशिएशन करणं, डिस्कशन करणं, क्वालिटीचे सर्टिफिकेट तयार करणं, या गोष्टी सायमल्टेनियसली चालू राहू शकतात. जर तुमच्याकडे माल रेडी असेल, सर्टिफिकेशन रेडी असेल, तुमचं कोटेशन पास झालं असेल, बाहेरना गरज असेल, तर तो ताबडतोब तुम्हाला रिक्वायरमेंट देऊन तुमचं एक्सपोर्ट चालू होऊ शकतो. आधी एक्सपोर्ट झालेला असलं पाहिजे असं काहीही गव्हर्नमेंटचं म्हणणं नाही. व्हेरी नेक्स्ट डे पण तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्ट चालू होऊ शकतो. राईट राईट. ओके. सो अजूनही बरेच क्वेश्चन आहे, आपण ते एक एक कव्हर करूयात. आणि सो त्याच्या आधी आपण कोर्सची माहिती मिळवून घेऊयात की हा कोर्स उद्योगवर्धिनीचा कधीपासून चालू होतोय. सो उद्योगवर्धिनीचा हा जो एक्सपोर्ट इम्पोर्टचा जो कोर्स आहे तो 1 एप्रिल पासून चालू होतोय. नवीन फायनान्शियल इयर मध्ये आम्ही हा स्टार्ट करतोय. बरेचसे आमचे एक्झिस्टिंग पार्टिसिपंट मार्च एंडिंगच्या याच्यामुळे बिझी आहे, त्याच्यामुळे वी आर स्टार्टिंग द न्यू बॅच 1 एप्रिल पासून. याचं टायमिंग आहे रोज संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळेमध्ये लाईव्ह ऑनलाईन हा कोर्स होणार आहे. 15 दिवस याचं ड्युरेशन आहे आणि फीज आहे याची 4,000 रुपये. सो आम्ही या कोर्सचा सिलेबस तुम्ही इकडे बघू शकतात. इकडे राईट फ्रॉम कसं प्रोसेस, कंपनी कशी उघडायची, कुठले लायसन्सेस लागतात, डीजीएफटी आहे, डीजीएफटी रिलेटेड सगळे लायसन्सेसच्या गोष्टी आहे, इम्पोर्ट एक्सपोर्टला लागणारे इसेन्शियल गोष्टी काय काय आहे, कस्टमर कसे मिळवायचे, ऑनलाईन ऑफलाईन कसं शोधायचं, पर्चेसिंग, पॅकेजिंग, क्वालिटी कंट्रोल, आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट डीम्ड किंवा थर्ड पार्टी एक्सपोर्ट, हे सुद्धा गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर करतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी आहे, लॉजिस्टिक्स, ट्रान्सपोर्टेशन कसं मॅनेज करायचं, मग कुठल्या टाईपचे कंटेनर्स असतात, कुठल्या टाईपच्या स्टेक होल्डर्स आहे, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे, फ्रेट फॉरवर्डर आहे, ते सगळ्या गोष्टी कव्हर होतात. त्याच्यानंतर पेमेंट, फायनान्स कसा करायचा, लँडेड कॉस्ट शीट कशी बनवायची, समोरच्याला कोटेशन कसं द्यायचं, गव्हर्नमेंटचं काय काय रोल आहे, कसे काय काय क्लेम्स मिळू शकतात, इन्सेंटिव्ह कसे मिळू शकतात, एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह स्कीम्स आहे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याच्यामुळे तुम्हाला खूप खूप मोठा फायदा होऊ शकतो. पण याचा लोक फायदा करून नाही घेत. तर मग MEIS आहे, CIS आहे, ड्युटी ड्रॉबॅक आहे, रॉडटेप आहे, या सगळ्या ज्या स्कीम्स आहे गव्हर्नमेंटच्या, त्याच्याने तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळू शकतो, प्रॉफिट मार्जिन्स वाढू शकतात, हे सगळ्या गोष्टी कव्हर होणार आहेत डिटेलमध्ये. त्याच्यानंतर बरेचसे क्वेश्चन्स आहे जे अनआन्सर्ड राहून जातात. मग एक्सपोर्ट बल्कमध्ये कसं करायचं, करंट अकाउंट, बँक, इंटरनॅशनल फंडिंग कसं घ्यायचं, बाहेर रिलेटेड क्वेश्चन असेल, हे सगळे आपण कव्हर करतो डिटेलमध्ये. तर ऑफकोर्स मुकुंद कुलकर्णी सरच तुम्हाला या कोर्समध्ये पूर्ण डिटेलमध्ये गायडन्स करणार आहे. आणि तुम्हाला या कोर्सचा फायदा बेसिकली आमचे 3,000 पेक्षा जास्त अल्युमनाय एक्सपोर्टर्स आहे, त्यांच्यासोबत तुम्हाला कनेक्ट करता येतं. प्रोडक्ट सर्च मध्ये, सप्लाय मध्ये आम्ही तुम्हाला लिंकेजेस करून देऊ शकतो. कोर्स झाल्यानंतर आमचा तुम्हाला 100% पूर्ण सपोर्ट असेल. तुम्हाला कुठलीही अडचण असेल, काही असेल, वी कॅन हेल्प यू. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला वेअर हाऊसेस, ट्रान्सपोर्ट, CHA जे काही कनेक्शन लागणार ते सुद्धा देऊ शकतो. आणि एक्सपोर्ट रिलेटेड ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस तुम्हाला एकदम मुबलक कमी प्राइसेस मध्ये तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो. म्हणजे जे लायसन्सेस काढायचं असेल काय असेल तर ते सगळ्या सर्व्हिसेस सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो. तर हे आमचे काही सक्सेस स्टोरीज आहे. महेंद्र शिंगारे सर, ज्यांनी 12वी त्यांचं 12वी झालेलं आहे, पण आज 10 पेक्षा जास्त कंट्रीज मध्ये एक्सपोर्ट करताय. एकदम हलाखीची परिस्थिती होती त्यांची, 5,000 रुपये सुद्धा नव्हते, फीस सुद्धा भरायला वेळ नव्हती एक टाइमला, पण आज त्यांचा एक्सपोर्ट आहे, पूर्ण जगभरात त्यांचा एक्सपोर्ट करताय. कार्वर फार्म नावाने त्यांनी नवीन एक कंपनी उघडली, ती तुम्ही बघू शकता.
तुषार आयर आहे, एक्झिन मध्ये यांचा सुद्धा मोठा बिझनेस आहे. बरेच आमचे पार्टिसिपंट आहेत जे आज पूर्ण जगभरात त्यांचा बिझनेस चालू आहे. तर इकडे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. तुमच्या इथे डिटेल्स फिलअप केल्या की इथे तुम्ही रजिस्टरवर क्लिक केलं तर ऑनलाईन पेमेंट डायरेक्टली तुम्ही करू शकता. तर लाईव्ह ऑनलाईन बॅचेस होणार आहे आणि 6 महिने तुम्हाला या बॅच प्रत्येक लाईव्ह सेशनचा रेकॉर्डिंग ऍक्सेस सुद्धा मिळतो. हँड होल्डिंग सपोर्ट आहे आणि तुम्हाला स्टडी मटेरियल सप्लाय दिला जातो. तर हे आमचं सर्टिफिकेट असं तुम्हाला कोर्स झाल्यानंतर दिलं जाईल. आपण एक जस्ट एक की आमचे एक 28 ऑगस्टचे आहे की त्यांचं ज्वेलरीला कोर्स झाल्यानंतर डिरेक्टली त्यांनी लगेच शिपमेंट केली होती. तर हे तुम्ही फीडबॅक वगैरे बऱ्याचशा गोष्टी बघू शकतात किंवा आपण एक फीडबॅक व्हिडिओ बघूयात की आमच्या पार्टिसिपंटना त्यांना कसा फायदा आला किंवा काय ते आपण ऐकून घेऊ. सर्वांना नमस्कार. मी गणेश जोशी. मी पुण्यामध्ये स्वतःचा प्रॅक्टिस आहे, कंपनी सेक्रेटरी म्हणून मी काम करतो आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज, LLP किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीचं रजिस्ट्रेशनचं काम मी करत असतो. मी रिसेंटलीच उद्योगवर्धिनीचा हा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोर्स कम्प्लीट केलाय. तर या कोर्सबद्दल मला खरोखर मनापासून असं काही गोष्टी सांगायच्या वाटतात. त्या आहेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो कोर्स आहे हा प्रॉपरली डिझाईन केलाय सरांनी. म्हणजे या 15 दिवसांमध्ये आज तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल काहीही नॉलेज जर नसेल तर तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टचं इनडेप्थ नॉलेज या कोर्समध्ये 100% मिळणार. इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या परमिशन्स, गव्हर्नमेंटचे परमिशन्स, लायसन्सेस आणि त्याबद्दल त्याच्यामध्ये मिळणाऱ्या सबसिडीज आणि जे काही लागणारे कंप्लायन्सेस वगैरे आहेत याचं पूर्ण नॉलेज तुम्हाला या कोर्समध्ये निश्चित मिळेल. कुलकर्णी सरांविषयी खरोखर असं सांगायचं वाटेल की सरांचा स्वतःचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप चांगला आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने तो शेअर करतात. आणि उद्योगवर्धिनीच्या या कोर्स बद्दल मी नक्की एवढं सांगू शकेल की कुठल्याही प्रकारचा हातचा राखून त्यांनी असा हा कोर्स डिझाईन केला नाहीये किंवा सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इनडेप्थ मध्ये ते शिकवण्याचा प्रयत्न करतात, सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा गायडन्स तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मिळेल या कोर्सच्या संदर्भात. आणि 15 दिवसांचा हा कोर्स जो आहे त्यासाठी असणारी फीस देखील मी सांगेल की निश्चितप्रमाणे ही खूप कमी आहे आणि याचा फायदा तुम्हाला निश्चित होऊ शकेल. धन्यवाद सर. थँक्यू सो येस. ओके, सो आय गेस बरेचसे क्वेश्चन्स कव्हर केले आहे. कोर्स झाल्यानंतर ऑफकोर्स तुम्हाला सपोर्ट असेल, तुम्हाला बिझनेस चालू करण्यापर्यंत किंवा बिझनेस वाढवण्यासाठी पण तुम्हाला पूर्ण सपोर्ट असेल. तर ज्यांचे काही क्वेश्चन्स राहिले असतील किंवा अजूनही विचारायचे असतील तुम्ही हँड रेस करू शकतात. तुम्ही अनम्यूट करून विचारू पण शकतात ज्यांचे अजूनही काही क्वेश्चन असेल तर. तर कोर्स हा आमचा 1 एप्रिल पासून चालू होतोय. याचं टायमिंग आहे रोज रात्री 7 ते 8:30 या दरम्यान लाईव्ह ऑनलाईन हा कोर्स होणार आहे. सो ज्यांना क्वेश्चन असेल तुम्ही अजूनही विचारू शकता. एक गोष्ट, उद्योगवर्धिनीचा युट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करू शकता. ज्याच्यावरती आमचे बरेचसे उद्योजकांचे जे आमचे सक्सेस स्टोरीज आहेत, ज्यांचे बिझनेसेस सुरू झालेले आहेत आमच्या या ट्रेनिंग प्रोग्राम थ्रू. असेच आमच्या सोबत एक दिवशी वेबिनारला जॉईन झाले होते. तर अशा सगळ्या उद्योजकांच्या तुम्ही उद्योगवर्धिनीच्या युट्यूब चॅनलवर मुलाखती बघू शकतात. उद्योगवर्धिनी सक्सेस स्टोरीज नावाने आमचा प्लेलिस्ट आहे उद्योगवर्धिनीच्या युट्यूब चॅनलवर. इकडे तुम्ही बघू शकतात की अगदी 10 रुपयापासून 100 कोटीपर्यंतचा कसा प्रवास केला. म्हणजे एकदम एक दिवशी आमच्यासोबत हे असेच सेमिनारला जॉईन होते, पण आज एक खूप मोठे उद्योजक झाले. तर वेगवेगळे खूप आहे आमचे, हजारो उद्योजक आहे. त्यांच्या तुम्ही हे बघू शकतात की त्यांनी कसा बिझनेस चालू केला. प्रत्येक सेक्टर मध्ये आज आमचे उद्योजक काम करतात. तर त्यांच्या तुम्ही सक्सेस स्टोरी जाणून घेऊ शकतात की त्यांनी कसं सुरुवात केली. अगदी लहान, अगदी काही बजेट नसताना, काही फायनान्स नसताना त्यांनी आज 250 लोकांची टीम केली आहे किंवा बरेच काही बिझनेसेस केले. हे सगळे तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती बघू शकतात उद्योगवर्धिनीच्या. तर हे सगळ्या गोष्टी आहे आणि उद्योगवर्धिनीचा
वेबसाईट वरती तुम्हाला सगळ्या सक्सेस स्टोरीज आमच्या बघायला मिळतील. ज्यांनी ज्यांनी बिझनेसेस चालू केले किंवा आमच्या बाकीचे कोर्सेस तुम्हाला बघायला मिळतील. मी एक्सपोर्ट इम्पोर्ट, फूड इंडस्ट्री, शेअर मार्केट, कन्स्ट्रक्शन, डिजिटल मार्केटिंग सगळ्या सेक्टरमध्ये आमचे आज कोर्सेस वगैरे सगळे चालतात. आमचे अपकमिंग वेबिनार सुद्धा तुम्ही आमच्या वेबसाईट वरती सबस्क्राईब करू शकता. आणि आम्हाला 5 नॅशनल अवॉर्ड्स आहे आणि बरेचसे स्टेट आणि रिजनल अवॉर्ड्स आहेत. हे सुद्धा उद्योगवर्धनच्या वेबसाईट वरती आमच्या बघू शकतात. आमचे सगळे अवॉर्ड्स इयर वाईज पण तुम्ही इथे बघू शकता. ओके, सो आय थिंक वी हॅव कव्हर्ड ऑल द क्वेश्चन्स. ज्यांना अजूनही क्वेश्चन असेल तुम्ही हँड रेज करून क्वेश्चन विचारू शकतात. आणि वी कॅन स्टील टेक फ्यू क्वेश्चन्स. सो कुलकर्णी सर, तुम्हाला जाताना काही सांगायचं आहे? त्या 15 दिवसाचा कोर्स जरूर अटेंड करा. मी पर्सनली तुम्हाला लोकांना गॅरंटी देतो की तुमचं 16 एप्रिल नंतर तुमचे स्वतःचे कोर्स कामं चालू होऊ शकतात किंवा ऍटलिस्ट कमीत कमी तुमचं स्वतःचं लायसन्स तरी तुमच्या हातामध्ये असू शकतं. एवढंच मी आता सांगतो. बाकी कोणाचे काही क्वेश्चन्स असतील तरी सुद्धा येस करू शकतात. आणि सर ग्रेप्स वगैरे याचा म्हणजे आपण भाव कसे ठरवायचे, म्हणजे एखाद्या प्रोडक्टचा भाव कसा ठरवायचा? प्रोडक्टचा भाव ठरवत असताना तुम्हाला तुमची जी काही परचेसची प्राइस असेल ती प्लस तुम्ही कुठल्या डिलिव्हरी टर्म वरती काम करणार आहात त्याच्यानुसार लॉजिस्टिकची कॉस्ट, तर तुमच्या दरवाजापासून समोरच्या देशातल्या पार्टीच्या दरवाजापर्यंत पोहोचवण्यासाठी येणारी जी कॉस्ट असते ती कॉस्ट हे ऍड करून त्याच्यामध्ये तुम्ही 5%, 2%, 7%च्या आसपास जर का प्रॉफिट ऍड केला आणि मग त्याला कोटेशन दिलं तर ती योग्य पद्धत राहते. आपल्या याच्यामध्ये कॉस्ट कसं बनवायचं, कोटेशन कसं द्यायचं, एक्सपोर्टचं कॉस्ट कसं बनवायचं, एक्सपोर्टचं कोटेशन कसं द्यायचं, हा प्रॅक्टिकल उदाहरणासहित घेतलेल्या गोष्टी आहेत. आणि लॉजिस्टिक कॉस्ट, सप्लाय चेनची कॉस्ट प्लस मॅन्युफॅक्चरिंगची कॉस्ट किंवा परचेसची कॉस्ट, या 2 गोष्टींच्या आधारावर तुम्हाला कोटेशन तयार करून त्या पार्टीला देता येईल. अतिशय हेवी प्रॉफिट ऍड करायची काही गरज नाहीये. आणि कुठल्या कुठल्या पद्धतीने आपल्याला बेनिफिट इतर माध्यमातून होऊ शकतो, ऍक्शनने आपले होऊ शकतो. मग ती सगळी कॉस्ट इंडियन रुपीज मध्ये आलेली कॉस्ट डॉलर मध्ये किंवा फॉरेन करन्सी मध्ये कन्वर्ट करायची आणि त्याला त्या पद्धतीने कोटेशन द्यायचं. ओके, येस. सो थँक्यू सर फॉर जॉईनिंग अस, फॉर गायडिंग, आणि थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर वंडरफुल क्वेश्चन्स. ज्यांनाही क्वेश्चन असेल किंवा या सेक्टरमध्ये स्वतःचा बिझनेस चालू करायचा असेल, असिस्टन्स पाहिजे, तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे, तर तुम्ही नक्कीच 1 एप्रिल पासून आमची जी बॅच चालू होते ती जॉईन करू शकतात. आणि तुम्हाला चॅट बॉक्स वरती लिंक पाठवलेली आहे, त्या लिंक वरती तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात आणि ऑनलाईन पेमेंट करू शकता. सो आमचा हा 15 डेजचा कोर्स आहे आणि लाईव्ह ऑनलाईन दररोज रात्री 7 ते 8:30 या वेळेमध्ये होणार आहे. ऑफलाईन बॅच आमची नाशिक लोकेशनला जे आहे त्यांच्यासाठी ऑफलाईन बॅचचा ऑप्शन आहे अवेलेबल. जे ऑफकोर्स पॅन महाराष्ट्रातून आहे तर त्यांना ऑनलाईन बॅच तुम्ही अटेंड करू शकता. ओके, सो विथ दिस आपण आजचा वेबिनार इथे थांबूयात. सो थँक्यू सो मच सर, अँड थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर क्वेश्चन्स. थँक्यू. थँक्यू.